जाधव आपल्याला मुख्य मंचावर यायचे, विश्वनाथ आपल्याला मुख्य मंचावर यायचे। मॅचला सुरुवात होते, पंचांकडून ऑफिशियल इशारा आलाय। हर्षद जो गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय। एक भव्य दिव्य स्पर्धा, प्रत्येकाला या स्पर्धेमध्ये खेळण्याची ओढ आहे अशी ही कोसमाई क्रीडांगणावर खेळवली जाणारी आई कोसमाई चषक 2026। पहिला बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं हर्षद काजू करता, पहिलाच फुल टॉस त्याला उडवलंय आणि पाठवलंय स्क्वेलेगच्या क्षेत्रामधनं सीमा रेषा पार। पंचांचा इशारा, हा भीमर आहे, त्या भीमरला केलंय बीमार। पहिल्या चेंडूवर खेळलाय चौकार, 5 धावा या राफलकावर जोडल्या जातील। बघा रिप्ले मध्ये आपल्याला तो पुन्हा एकदा चेंडू पाहायला मिळणार आहे। पहिलाच बॉल तिथे ऑफस्टंपच्या बाहेर, खरं तर फुलर लेंथवर पडावा हा इरादा होता, मात्र तिथे बॉल जर आपण पाहिलं तर बॉडी लाईनवर फुलटॉस गेला। काजू अशा पद्धतीचे चेंडू खेळण्याकरता कधी चुकत नाही आणि इथे काजूने एक चांगला फटका खेळला। विकास दुबे असं नाव आहे या खेळाडूचं, मात्र काजू याच नावानं ओळखलं जातं। षटक क्रमांक 1 त्याची सुरुवात ती एका बीमर चेंडून झाली आहे। पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। बघूया कशा पद्धतीची गोलंदाज हर्षदच्या वतीने केली जाईल। यावेळेस मात्र फ्री हिटचा बॉल होता, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचा होता। तिथे घुटना टेक स्ट्रोक तो खेळण्याचा मनसुबा दर्शवला गेला होता, मात्र बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही। एक रन तिथे लेग बायच्या स्वरूपानं दाफलकावर जोडली गेली। सध्या ऑनफिल्ड अंपायर म्हणून आपण अजित म्हात्रे आणि विरल नायर यांना पाहत आहे। त्यांची ही प्रदीर्घ कारकीर्द आहे, खूप चांगल्या पद्धतीची पंचाची भूमिका ती खूप महत्त्वाची असते। स्पर्धा यशस्वी करण्याकरता सर्वात महत्त्वाचा, मी म्हणतो सर्वात महत्त्वाचा घटक जर काय असेल तर तो पंच आहे। पंचांशिवाय स्पर्धा सुरळीतपणे पार पडणं ते कदापि शक्य नाही। आणि अजित असतील, विरल असतील किंवा मग आशुतोष असतील, खूप चांगली कामगिरी या स्पर्धेच्या निमित्तानं करतायत। पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल फुलर लेनचा होता, तिथे पॉईंटच्या जवळपास खेळण्याचा प्रयत्न, 1 रन जी दाफलकावर जोडली जाईल। एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 6 वर। पहिल्या बॉलवर बाउंड्री आली आहे, त्यानंतर जर आपण पाहिलं तर थोडंसं बॅकलिप खाली करायला भाग पाडलंय। हर्षद चांगली गोलंदाजी करतोय, 7 धावा आहेत दाफलकावर। पुढचा बॉल हर्षदचा काजू करता, फुल टॉस मिळालाय आणि तिथे काजू जरी जमिनीवर पडला असला तरी बॉल सीमारेषेच्या मागे पाडलाय। बॉल सीमारेषा पार, काजूच्या बॅटमधनं इथे एक दर्जेदार फटका तो आपल्याला पाहायला मिळालाय। चौकार, 4। चांगली फटकेबाजी करतोय, जिथे हवेचा प्रचंड वेग आहे त्याच क्षेत्रात फटके खेळताना धावा दाफलकावर जोडण्याचा प्रयत्न तो आपल्याला सध्या काजूच्या वतीनं मैदानाच्या आतनं पाहायला मिळतोय। पुढचा बॉल गोलंदाज हर्षद गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय। समोर काजू त्याच्या विपक्षामध्ये उभा आहे। यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरनं दर्जेदार पद्धतीने हा फटका खेळलाय। बॉल सीमारेषेचा वेध घेतोय आणि अखेरीस निघून जातोय। एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार, काजूच्या बॅटमधनं बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर दुसरा चौकार, 4। चांगले फटके इथे काजूकडनं आपल्याला पाहायला मिळतात। ऑफस्टंपच्या बाहेर जागा होती, इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा इरादा होता, बॅटचा फ्लो चांगला होता। अगदी हेलिकॉप्टरचं पातं ज्या पद्धतीने फिरतं तसं हवेतल्या हवेत ही बॅट त्यानं फिरवली होती आणि चांगला फटका तो त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला। या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या एकंदर जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावर। हर्षद पुन्हा एकदा काजू करता, चांगला बॉल आहे। यावेळेस थोडंसं समोर पुढे सरसावत हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र जिथे खेळायचा होता तिथे खेळणं अशक्य झालं। बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही। बॉल विकेट किपर च्या हातामध्ये जाऊन विसावला। एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळतोय। जय दुर्गेश शिलवण अर्नाळा म्हणजे पालघर जिल्हा टेनिस बॉल क्रिकेटमधलं एक आत्मीयतेने घेतलं जाणारं नाव, एक तगडा संघ म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे आणि झुंजार खेळाडूंचा संच म्हणून मागच्या काही काळामध्ये संतोष भुवन ही आपली चांगली ओळख निर्माण केली आहे। यावेळी चांगला बॉल आहे, तिथे शॉट फाईन लेग होता जागेवर, 1 रन घेण्याचा मनसुबा होता आणि 1 रन तिथे दाफलकावर जोडली जाईल। ज्या एकेरीच्या मदतीनं पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्ती एकेरीस धावफलकावर सुस्थिती आहे। पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम
संतोष भुवन हा संघ जाऊन पोहोचलाय विदाऊट लॉस 16 या आकड्यावर. कार्तिक 11 संतोष भुवन आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर जयू दुर्गेश 11 अर्नाळा या दोन टीम मध्ये हा सामना आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं पहिलं षटक आणि ते मॅन्डेटरी करता बंधनकारक असणारं पहिलं षटक ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर फलंदाजाचं वर्चस्व राहिलं. चांगली फटकेबाजी फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. कारण 4 ओव्हरच्या मॅचमध्ये प्रतिषटक 15च्या जवळपासची सरासरी जर तुम्ही दाफलकार अधोरेखित केली तर मग तुम्ही पूर्वार्धाच्या शेवटी 60+ धावसंख्येपर्यंत पोहोचता आणि 60+ 4 ओव्हरच्या मॅचमधली एक चांगली टोटल संबोधली जाते. ओव्हर नंबर 2 करण आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. बघूया करण कशा पद्धतीने कामगिरी इथे तो साध्य करेल. कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये जी क्षेत्ररक्षकांची पाबंदी होती त्या पाबंदीच्या घेऱ्याला भेदताना चांगल्या बाउंड्रीज काजूनं मैदानातनं पेशकश केल्या. यावेळेस आता क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर ते सीमा रेषे नजदीक पेट्रोलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि हे क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने होईल, करण कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी करेल आणि काजू तो त्याला कशा पद्धतीने फेस करेल, हे सर्व काही प्रेक्षकांना बघायचं आहे. अगदी नव्या हायवे लगत हे मैदान आहे त्यामुळे हायवेवरच उभं राहून मॅचचा मनोमुराद आनंद प्रेक्षक घेत आहेत. चांगला बॉल थोडासा खाली राहिला. फलंदाजाला द्विधा मनस्थिती पैदा करणारा हा बॉल जो आपल्याला पाहायला मिळाला निर्धावच्या स्वरूपाने निघालाय. पहिला चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावर करण निजाई ज्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळालाय. करण जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि कमबॅक करावा लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये 16 रन्स आले त्यामुळे कमीत कमी धावा या ओव्हरमध्ये खर्च कराव्या हा तिथे मनसुबा जरूर दर्शवला गेलाय. यावेळेस मात्र टॅप केले बॉलला. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने चेंडूला टॅप केलं जातं अगदी त्या पद्धतीने टॅप करत असताना खेळलं. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. ही शांतता गरजेची आहे इथे. टीम जयू दुर्गेश 11 करता. जयू दुर्गेश 11 संघ जर आपण पाहिलं तर पूर्वार्धाच्या खेळामध्ये त्यांना कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखायचं आहे. टीम कार्तिक 11 संतोष भुवनला हे सांगत असताना कर्णधारानं म्हटलं होतं की जेवढ्यात कमीत कमी आम्हाला रोखता येईल तेवढ्यात कमीत कमीमध्ये रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू. मात्र इथे एक चांगली सुरुवात ती मिळवून दिली आहे. साथ द्यावी लागेल देवा सिंगला जो सध्या स्ट्रायकर इन कडनं बॅटिंग करतोय. त्यावेळेस मात्र बॉडी लाईनवर होता तिथे शॉर्ट फाईन लेग घेतला गेलाय. एक सिंगल जी दाफलकावर जोडली जाईल. च्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 18 या आकड्यावर. 18 ऑन बोर्ड. 18 धावा या दाफलकावर आहेत. शांतता आहे या ओव्हरमध्ये. मात्र ही शांतता वादळापूर्वीची आहे हे सांगावं लागेल विकास दुबे अर्थात काजूला. करण निजाई पुढचा बॉल घेऊन. यावेळेस मात्र हा बीमर आहे आणि त्याला उंच हवेतनं खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र तो जोपर्यंत बॉलला वेचेल तोपर्यंत 2 धावा त्या तिथे सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या जातील. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं दाफलकामध्ये होतीये वाढ. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 21 धावा. फ्री हिटचा बॉल आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवायचा आहे. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. वाईड यॉर्करचा प्रयत्न आणि सफल राहिलाय. जरी नो बॉल टाकला असला तरी योग्य टप्प्यावर मला गोलंदाजी करायची आहे, मला रोखून धरायचं आहे हे सांगत असताना करण निजाईला जर आपण पाहिलं तर त्यांना आत्तापर्यंत 4 बॉल अगदी योग्य टप्प्यावर टाकले त्यामुळे कुठलाही मोठा फटका या ओव्हरमध्ये नाही आहे. आणखी एक चांगला बॉल. थोडीशी चुकीची फलंदाजी क्रॉस बॅटेड फटके ते काजूकडनं पाहायला मिळत आहेत. नजर हटते चेंडूवरची. अतिरिक्त बदलालित्य करण्याचा प्रयत्न हे बघा तुम्हाला तिथे दाखवलं जात आहे. 2-4 पावलं पुढे चालून येतोय त्यानंतर ते पावलं चालत असताना चेंडूवरची नजर हटतीये आणि त्यामुळे बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल तो येत असताना तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. करण तारीफ करावी लागेल कारण पहिल्या ओव्हरमध्ये जिथे 16 आल्या होत्या तिथे तो गोलंदाजीला आला आणि त्यानं रोखून धरलं या दाफलकाला. यावेळेस आवाज आलाय आणि त्या आवाजाला पंचांनी दिलाय दुजोरा. माघारी जावं लागेल काजूला. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका लागलाय टीम कार्तिक 11 संतोष भुवनला. विकास दुबे काजू बाद.
देवा पांडे मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि सध्या खूप चांगल्या फॉर्म मधनं चाललाय हा खेळाडू. विजय मामा चषक या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज राहिला होता. एक मोटरसायकल त्याला पारितोषिक म्हणून मिळाली. तो देवा पांडे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. त्याच्या विरोधात विघ्नेश जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता कर्णधार आहे. सरसेनापती आहे या संघाचा आणि सरसेनापती पदाची भूमिका त्याला मैदानात बजावावी लागेल. चांगली गोलंदाजी करताना त्याला देवा सिंग आणि देवा पांडे यांच्याकरता चांगले प्रश्न ते उपस्थित करावे लागतील. त्यांना जर तिखट आणि चांगले प्रश्न विचारले तर त्याची उत्तरं शोधणं थोडंसं कठीण जाऊ शकतं आणि त्यामुळे जयू दुर्गेश 11 हा संघ सुस्थितीमध्ये पोहोचू शकतो. बघूया कशा पद्धतीची कामगिरी होईल. इथे विघ्नेशकडनं पहिला बॉल देवा सिंग स्ट्रायकर एंडकडे. खोलडाप्याचा बॉल होता समोर लॉंगॉनमध्ये खेळला. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. तिथे विनायक आपली चलाखी जी असते ना ती दाखवण्याचा प्रयत्न करतोय. खूप वेळा असं हातातनं चेंडू सुटल्याचं नाटक केलं जातं आणि त्यानंतर रनआउटच्या विकेट त्या मिळवल्या जातात. गरजेचं आहे क्रिकेटमध्ये कारण हा खेळच बुद्धिमत्तेचा आहे. तुम्ही तुमची बुद्धिमत्ता कशा पद्धतीने वापरता, विपक्ष टीमला कशा पद्धतीने अडचणी आणता, ते सर्व काही या खेळामध्ये पाहिलं जातं. धावसंख्या 22 आहे. 2.1चा खेळ तो समाप्ती अखेरीस 1 विकेटच्या पतनानंतर. प्रोजेक्टेड स्कोअरवर नजर टाकली तर तो 40 दाखवतोय. करंट रन रेट जो आहे 10.15चा आणि या मैदानावर 40 धावा त्या पुरेशा नाही आहेत. किमान 50-55 धावा त्या राफलकावर उभ्या करणं गरजेचं आहे. ब्लाइंड स्ट्रोक आहे. टप्पा खाल्यानंतर उचली घेणारा बॉल तिथे सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतोय विघ्नेश. महत्त्वाचं षटक आहे कारण या ओव्हरमध्ये जास्तीच्या धावा आल्या तर शेवटच्या गोलंदाजावर एक प्रेशर येऊ शकतं. त्यामुळे वाचणं ते गरजेचं आहे आणि वाचतोय सध्या. त्यावेळेस मात्र खोलडाप्याचा बॉल तिथे अगदी योग्य तऱ्हेने खेळलाय. बिटवीन द गॅप खेळण्याचा इरादा होता आणि वा खूप चांगली फिल्डिंग तिथे विनायक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चेंडूला केलंय त्याने स्टॉप. देवा पांडे जो मैदानाच्या आतमध्ये आहे आणि सलग 3 षटकार जर त्याने मारले तर बिलालपाडा येथून सन्माननीय जय भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राईज आहे. इथे जर आपण पाहिलं तर चेंडूला जोपर्यंत फील्ड केलं धावसंख्या 25 धावा. सिंगल डबल्स येतात मात्र मोठे फटके ते पूर्णपणे लुप्त पावलेत. जय भोईर साहेबांकडनं जे पारितोषिक आहे ते तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि इथे जर आपण पाहिलं तर देवा सिंग त्याला माघारी परतावं लागतंय. विकेटचं पतन होत आहे. हे बघा तिथे तुम्हाला दाखवलं जात आहे. बॅटच्या अगदी वरच्या अंगाला लागला चेंडू हवेमध्ये राहिला आणि खूप चांगला कॅच तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या रेषेमध्ये आला होता आणि तो फ्लिकचा प्रयत्न असफल राहिला. चेंडू खूप काळ हवेमध्ये होता आणि त्यानंतर हा दर्जेदार झेल. हे बघा तिथे तुम्हाला सातत्यानं रिप्लेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. वेगवेगळ्या अँगल्सनं तुम्हाला ते दाखवलं गेलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता ब्रिजेश तो आलाय. बघूया ब्रिजेश त्याच्याकडनं कशा पद्धतीचा खेळ होईल. मात्र देवा पांडे त्याच्या फलंदाजीकडे लक्ष राहणार आहे. 2000 रुपयाचं कॅश प्राईज सुद्धा त्याच्या फलंदाजी करता लागलंय. सलगचे 3 षटकार तो या डावामध्ये जर खेळतोय. देवा सिंग यांच्याकरता ते पारितोषिक होतं आणि मला वाटतं ते माघारी परतलेत. पुढचा बॉल त्यावेळेस मात्र हा चेंडू ऑफ स्टंपवर ठेवला आणि तिकडनं विकेटच्या मागे नेला. आणखी एक डॉट बॉल. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या. असं वाटलं की किमान 50-55 धावा सहजतेनं धावफलकावर लागतील. मात्र जे लढणार नाही ते हरणारे कळ कसले. जे लढणं ते सर्वात आधी पसंत करतात आणि इथे जर आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीनं लढत ती त्यांच्याकडनं दिली जाते. मागच्या 2 ओव्हरचा जर आपण विचार केला तर मागच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 9 धावा दिल्यात. त्यामुळे धावसंख्या 25 आहे. 2 विकेट सुद्धा आल्यात. ब्रिजेश आणि देवा पांडे 2 खेळाडू आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये देवा पांडेला आक्रमकता मैदानाच्या आतनं दाखवावी लागेल. मोठे फटके ते मैदानाच्या आतनं खेळावे लागतील. एक भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण सर्वच जण खेळतोय. प्रत्येकानं या
स्पर्धेला जिंकण्याचं स्वप्न पाहिलंय, मात्र त्यामधील एकाच संघाचं स्वप्न ते पूर्ण होणारे जे महान ते विजेते ठरतील. मात्र त्या व्यतिरिक्त तब्बल 7 संघ ज्यांना इथे पारितोषिक आपल्या सोबत घेऊन जाण्याची संधी असेल. करण वैती आलाय, याआधी करण निजाई आपल्याला पाहायला मिळाला होता. करण वैती आता गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पहिला बॉल त्याला उडवलंय उंच हवेतनं आणि फेकून दिलाय सीमा रेषा पार. इथे आलाय कोस्माई चषकचा दमदार आणि दर्जेदार हिट, षटकार 6. अगदी हा बॉल जर आपण पाहिला तर तिथे पुढ्यात टाकला गेला होता आणि त्याचा योग्य त्यानं समाचार घेतला. ओव्हरपिच बॉल, ज्याला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मैदानाच्या आत थारा नसतो, ते एक मेजवानीसारखं असतं आणि ती मेजवानी स्वीकारली आहे. त्यावेळेस दुसऱ्यांदा पुन्हा एकदा बॉलला तिथे मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. 1 रन ती धावफलकावर जोडली गेली. इथे कलेक्शनमध्ये झाली गडबड आणि 2 रनचा प्रयत्न, ज्यामध्ये ज्या फलंदाजाला बाद करण्याचा इरादा तिथे देवा पांडेनं ठरवला होता, तो फलंदाज तिथे बाद झालाय. ब्रिजेशला माघारी परतावं लागलंय. विकेटचं बदल झालंय, मात्र 1च्या मदतीनं धावसंख्या 31, 31 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. कार्तिक 11 संतोष भुवन आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर टीम जयू दुर्गेश 11 अर्नाळा. यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना तो आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूनं एकविरा नायगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम 94 कामन. या दोन टीममध्ये नेक्स्ट मॅच ते आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील तो शेवटचा सामना असेल. त्यानंतर दुसऱ्या फेरीकडे आपण वळणार आहोत. पुढचा बॉल, त्यावेळेस मात्र फटका चांगला आहे. बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं, मात्र तिथे क्षेत्ररक्षकाची कामगिरी ती उल्लेखनीय राहिली. दुसऱ्या धावे करता परतलेत आणि 2 धावा त्या सुरक्षिततेनं तिथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 34, 34 धावा. 3.3चा खेळ झालाय. दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर चांगल्या गोलंदाजीचे अटॅक करता ओळखलं जातात आणि सध्या अर्नाळेकरांनी अक्षरशः रोखून धरलंय ते संतोष भुवन टीमला. यावेळेस मात्र हा बॉल तिथे पॉईंटच्या जवळपास ढकलला गेला. फक्त एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय आणि इथे तिसऱ्या पंचाची मदत घेतली गेली. 1 रन तर कंप्लीट झालाय आणि दुसरी रन घेत असताना तिथे काय देवाला माघारी परतावं लागेल ते तपासलं जाईल. आशुतोष वेवारे आमचे तिसरे पंच आहेत आणि ते तिथे तपासतील आणि जो काही निर्णय आहे तो आपल्यापर्यंत देतील. तिसरे पंच इथे तपासतायत नेमकं काय घडलंय ते पाहिलं जात आहे. बघूया काय नेमका डिसिजन तिथे पंचाच्या माध्यमातून येतोय. थोडासा टफ आहे, त्यामुळे वेगवेगळ्या अँगल्सनं तपासणी ती पंचाच्या माध्यमातून केली जाते. OUT बॅटर आउट, मैदानाच्या बाहेर जावं लागेल. तिथे धावचीच्या स्वरूपानं फलंदाज देवा पांडे त्याला माघारी परतावं लागतंय. देवाच्या पारीचा अंत झालाय. नवीन बॅटर, चला लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय कारण ऑलरेडी खूप जास्त वेळ गेला या डावामध्ये. दुर्गेश जो मैदानाच्या आतमध्ये आहे स्ट्रायकर एंडकडे फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं षटक होतं.
चांगली फलंदाजी देवा करेल ही अपेक्षा होती. पहिल्या बॉलवर त्यानं षटकार खेचला, मात्र त्यानंतर जर आपण पाहिलं तर रन्स बनवणं त्यालाही कठीण झालं तिथे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवर गोलंदाज करण वैती. यावेळेस मात्र करणच्या विरोधात आक्रमणाचा प्रयत्न, बॉल हवेत आहे आणि बॉलच्या खाली विनायक भोईर त्यानं टिपलाय झेल आणि संपवलाय. तिथे नवीन आलेला बॅटर दुर्गेश पांडेचा खेळ. दुर्गेश बाद. सातत्यानं विकेट्स येत आहेत, रन्स मात्र तिथे पूर्णपणे लुप्त पाहिलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल आहे मला वाटतं या डावाचा. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 5 बॉलमध्ये हवी तेवढी धावसंख्या दाफलकावर लागलेली नाहीये. त्यामुळे जर आपण पाहिलं तर कार्तिक 11 संतोष भुवनचा खेमा थोडासा नाराज आणि चिंतातूर बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश जो फलंदाजी करण्याकरता येतोय आणि ऋषिकेशला इथे एक चांगला फटका जर मैदानाच्या आतनं खेळणं शक्य झालं तर 40+ या धावसंख्येवर संतोष भुवनचा संघ जाईल. सध्या करंट रन रेट 9.13चा तो आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल या ओव्हरचा गोलंदाज करण वैती कमी गतीने टाकला, लाजवाब पद्धतीने हाताळला. फलंदाजाला काही कळावा तो चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि इथे पूर्वार्धाचा खेळ तो समाप्तीला आला. या पूर्वार्धाच्या खेळात धावफलकावर 35 धावा 5 विकेटच्या पतनानंतर उत्तरार्धाचा खेळ कशा पद्धतीने रंगेल ते आपण इथे पाहणार आहोत आणि हा उत्तरार्धाचा खेळ कशा पद्धतीने रंगेल ते ऐकवण्याकरता मायक्रोफोनवरनं आपल्यासोबत जॉईंट होतील पालघर भूषण आमचे जवळचे मित्र प्रमोद शेडगे जे मायक्रोफोनवरनं जॉईंट असतील आणि टॉस बॉक्समध्ये जाणार आहोत आणि टॉस बॉक्समध्ये संदीपजी गावंड जे आपल्यासोबत तिथे जोडले जातील. हे बघा तुम्हाला या स्पर्धेचे काही आयोजक आहेत त्यांची काही क्षणचित्र तुम्हाला दाखवली जात आहेत. या स्पर्धेचे आयोजक असतील हे कोस्माई क्रीडांगण जे नव्यानं विकसित केलंय त्याचं जे नामकरण आहे त्याचा एक बॅनर तो आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे DJ त्यांचाही एक बॅनर तो आपण पाहत आहे. प्रवीण भोईर साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते तिथे टॉस होतोय. एका बाजूला टीम 94 आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम जर आपण बघितली एकविरा स्पोर्ट्स नायगाव. दोन टीम दरम्यान हा होणारा सामना असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा तिथे. टीम 94 कॉमन टीमचा कॅप्टन या ठिकाणी या. आणि दोन्ही टीमला एक विनंती असेल की आपले जे काही फॉर्मॅलिटीज असेल आयोजकांच्या सोबत ते आपण फॉर्मॅलिटीज पूर्ण करा. दोन्ही टीम 94 कॉमन SS एंटरप्राइजेसच्या प्रोप्रायटर हजरतजी शेख संजयभाई म्हात्रे नेहमीच स्पॉन्सरशिप करत असतात. चांगलं व्यक्तिमत्व आहेत. KPLचे खऱ्या अर्थाने करता धरता आहेत आणि त्यांचा टीम 94 ने नुकताच KPLचं या 6व्या पर्वामध्ये आपला बोलवाला दाखवला आणि ते KPLचं पर्व गाजवलं. त्यामुळे टीम 94 कॉमन टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस करण्याकरता टॉस बॉक्समध्ये या. दुसऱ्या बाजूला एकविरा स्पोर्ट्स नायगाव टीमचे कॅप्टन या ठिकाणी जोडले जातील. प्रवीण भोईर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल. मला वाटतं टीम 94 चे कॅप्टन या ठिकाणी येण्याकरता थोडासा वेळ लागेल. तत्पूर्वी आपण वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी सज्ज आहेत महाराष्ट्रातील नामवंत समालोचक पालघर भूषण, व्हॉइस ऑफ पालघर, चॉईस ऑफ पालघर प्रमोदजी शेडगे सर. ओ टू कॉमेंट्री बॉक्स.
आहेत आदरणीय सन्माननीय नाझरेजी डिसा साहेब, आपलं वेलकम आहे. आपलं सहर्ष स्वागत या भव्य व्यासपीठावर. कोसमाई चषक, कोसमाई क्रीडांगण 2026 कोसमाई चषक आपण पाहतायत, अनुभवतायत. दुपारच्या सत्रात पुन्हा एकदा आदरणीय प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब यांना आपण पाहतायत. अगदी एक सुंदर व्यक्तिमत्व. दोन फलंदाज विघ्नेश साखळतोडे आणि एका साईडला आपण पाहिलं तर मिस्टर विनायक भोईर, एक रणजीपट्टू म्हणून ज्या खेळाडूची ओळख ही सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. विनायक भोईर हे नाव जेव्हा जेव्हा येतं तेव्हा मातीपासून रणजीपर्यंतची भरारी ज्या खेळाडूच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळते. आणि यंदा ISPL मध्ये ज्या खेळाडूला आपण पाहिलं, गावच्या धुळीच्या मैदानातून सुरू झालेला प्रवास आणि त्यानंतर रणजीच्या भव्य व्यासपीठावर चमकणारे नाव म्हणजेच विनायक भोईरला आपण पाहत आहेत. त्याच्या बॅटमध्ये ताकद आहे, पण त्याहून मोठी आहे त्याची जिद्द. चला, टॉस करण्यासाठी टीम 94 कामन आपण लवकरात लवकर या. धर्मेजी पाटील वालईपाडा खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा वेलकम आहे. सामन्याला होईल सुरुवात. टार्गेट सेट केले गेले 36 धावांचं. निमेश घरत आज सध्या आपल्याला पाहायला मिळतात आमच्या व्यासपीठावर. हरेश्वर पाटील, नुकतंच आगमन झालेले नितीनजी पाटील यांना सुद्धा आपण पाहतायत. दिलीपजी भगत साहेब, प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब आणि नुकतंच ज्यांचं आगमन झालं डिसा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. दयानंद किनी साहेब, विशालजी भोईर साहेब, त्यानंतर आपण पाहिलं तर रोहितजी पाटील गावराईपाडा या ठिकाणी उपस्थित आहेत. नागेश किनी साहेब यांना आपण पाहतायत. तुकाराम पाटील साहेब यांना आपण पाहतायत. या सर्वांचं करूया आपण वेलकम. चंद्रकांत भोईर असतील, जितू किनी असतील आणि हळूहळू राजेश भोईर या व्यासपीठाच्या दिशेने येत असताना पाहायला मिळत आहेत. त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम आणि जाऊया मॅचच्या दिशेने. दुपारच्या सत्रात सर्वांना शुभ दुपार. गुड आफ्टरनून एव्हरीवन. आज सलग 6वा दिवस या स्पर्धेचा आपण अनुभवतायत. टीम 94 कॉमन टीम आली असेल तर लगेच लवकरात लवकर या आपण, वेळेची दिरंगाई न करताना. सामन्याला होते सुरुवात. विनायक भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक हाताळण्याकरता नफीस चौधरी 40+ खेळाडू आहे. पहिलाच बॉल सरळ बॅटचा वापर केलाय. फिल्डर पुढे सरसावतील. सेकंड बाउन्सने या वेळेला आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. हे दोन्ही असे खेळाडू आहेत की बॉन्डिंग स्ट्रॉंग आहे. सिंगलमधून डबल कशी कन्वर्ट करायची, डबलमधून ट्रिपल रन्स कशी कन्वर्ट करायची, हे या खेळाडूंकडून सातत्याने आपण पाहिलंय. कारण वाळूवर प्रॅक्टिस करणारे खेळाडू नेहमी स्ट्रॉंग असतात आणि हेच ते मात्र आपल्याला पाहायला मिळतात खेळाडू. कारण ज्यांच्यासाठी मैदान नाही आहे परंतु समुद्र किनारा हा आमचा मैदान आहे. ऑन साईडला स्टायलिश शॉट पाहायला मिळतोय. विनायक भोईरच्या बॅटमधून मात्र धावांचा वेग वाढेल. हवेच्या झोतामुळे बॉल थोडासा जलद गतीने ट्रॅव्हल झाला नाही आणि पाहता पाहता स्लॉक स्वीपचा फटका पाहायला मिळाला होता आणि या वेळेला 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 वर जाऊन पोहोचले गेले. 36 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर 4 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. सुरुवात चांगली झाली, नो डाऊट अबाउट इट. चांगला बॉल होता, खाली राहिला होता. नफीस चौधरी, भरपूर वर्षांचा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी पाहायला मिळतो. जवळजवळ 17-18 वर्ष त्यांनी या टेनिस बॉल क्रिकेटला दिलेत आणि 40+ क्रिकेटसुद्धा चांगला हाताळतो. वसई या टीममधून खेळताना सातत्याने 3 बॉलचा खेळ झाले, 4 रन झालेत आतापर्यंत. चांगला बॉल फिरवला. या वेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जातोय. पंचांकडे अपील केली, पंचांनी नाकारले अपील आणि इथून मात्र आपण पाहिला तर यस पंच सांगतायत रेफर केले गेले. काय एक्झॅक्टली मात्र आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये व्यवस्थित होते का, सुरक्षित होते का, सेफ होते का, याकडे लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. नफीस चौधरीचं मी कौतुक करीन. ज्या अनुषंगाने त्यांनी गोलंदाजी केले, चांगली गोलंदाजी. 2 बॉल असे डॉट केलेत की अचंबित राहणारे ते 2 डॉट बॉल पाहायला मिळाले. सध्या आपण पाहतायत काजू हेच सांगतायत की टाचांवर त्याचा बॅलन्स होता आणि त्यामुळे विरल नायर सरांनी सांगितलं इथे रिस्क नको, कोणत्याही संघाला त्याचं नुकसान नको, त्यामुळे समान न्याय देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. नॉट आउट ना. इथे आपण पाहतायत ज्या पद्धतीने
नॉट आउट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. काय गोलंदाजी केली. 36 धावांचं जरी एक छोटं टार्गेट असलं ना तरी मनामध्ये जिद्द आहे की हे 36 धावा आम्हाला बाद तर इतक्या वाटतात. त्यामुळे अगोदरच 36 धावा आहेत तर आपण खांदे झुकवले तर आपण विजयी कधीच होऊ शकणार नाही. आणि त्यामुळे नफीस चौधरी यावेळेला सांगतोय की या धावा सहजासहजी आम्ही करून देणार नाही. आणि पहिल्या षटकात तर मी चांगली गोलंदाजी करेन पॉवर प्लेमध्ये, परंतु विनायक भोईर भरपूर संघर्ष करत टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर चांगला क्रिकेट खेळले. यावेळेला संघर्षाचा षटकार येईल का. वॉट शॉट व्ही फॅक्टर मध्ये सरळ बॉलला फेकून दिले. टक्कन आवाज आला. विनायक भोईरच्या बॅटमधून येईल एक ब्रँडेड कुस्माई चषक षटकार 6. जमलेत सारे क्रिकेटर खाली कोशिंबी ग्राउंडवर. जमलेत सारे क्रिकेटर खाली कोशिंबी ग्राउंडवर. आपली प्रभाकर शेट या षटकाराने संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचले गेले. वेळ घेतला आणि आता नॅचरल खेळ दाखवत असताना पाहायला मिळतोय. ऑन साईडला मिसटायमिंग स्ट्रोक जरूर आहे. फिल्डर थोडेसे यावेळेला बीट झाले. 2 रन्स मिळतील. आराम के साथ खेळपट्टीवर शांत आणि संयमी खेळी नेहमीच मात्र विनायक भोईरची आपल्याला पाहायला मिळते. कोण विसरेल रबर बॉल क्रिकेटमध्ये. अतिशय चांगली बॅटिंग करत असताना मुसळधार पावसामध्ये त्याची ती अप्रतिम खेळी सेंचुरी आपल्याला पाहायला मिळाली होती. तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 वर जाऊन पोहोचले गेले. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर आता येणारे बॉल आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये जर आपण पाहिलं तर धावा हव्यात ते 24 मिनिटे घेतले ती 4 पहिल्या षटकासाठी. अजून तुम्हाला मात्र हे 2 षटकांसाठी 11 मिनिटांचा कालावधी आहे. तत्पूर्वी घेऊया आपण एक छोटीशी विश्रांती. त्या अगोदर टीम 94 कॉमन टीम चला आपण टॉससाठी रेडी राहायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आले. संदीप गावण सर त्या ठिकाणी आहेत. झटपट टॉस बॉक्स होईल. टॉस केला जातो. एका बाजूला 7707 आणि कोसमाई चषक असा उल्लेख आहे. एकविरा स्पोर्ट्स नायगाव आणि टीम 94 कामन प्रवीणजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. कोसमाई चषक असा आवाज, परंतु इथे आले टॉसमध्ये 7707 म्हणजेच टॉस जिंकलाय टीम 94 टीमच्या कॅप्टनने. टॉस आपने जीता है, डिसिजन क्या रहेगा. फील्डिंग. तुम्हाला शुभेच्छा असेल या मॅच करता. तुम्हाला बॅटिंग करायचं आहे. टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलाय टीम 94 कॉमन टीमचे कॅप्टन प्रिन्स ने आणि त्याने म्हटलं की आम्ही फिल्डिंग करणार आहोत. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातं एकविरा स्पोर्ट्स नायगाव या टीमला. होणारा मॅच 4 षटकांचा असेल. वळी आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी सज्ज आहेत महाराष्ट्रातील नामवंत समालोचक आमच्या मित्र व्हाईस ऑफ पालघर भूषण प्रमोदजी शेडगे सर. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच संदीपजी गावण सर. ह्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकतायत. कुस्माई चषक आणि नेहमीच संदीप गावण सरांचं बॉन्डिंग अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतं. नेहमीच कलागुणांना वाव देणारं प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब, दिलीपजी भगत साहेब, नितीनजी पाटील साहेब या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. नेहमीच आमच्या कलांना ते वाव देतात. खेळाडूंना व्यासपीठ निर्माण करून देतात. बॅकफुटला जात असताना चांगल्या पद्धतीने चेंडूला बॅकफुट पंच केलं आहे आणि लगातार यावेळेला धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतोय. त्रस्त केलंय आतापर्यंत गोलंदाजांना. पहिले 2 बॉल 4 रन आले, त्यानंतर 2 बॉल डॉट आले आणि त्यानंतरचा संघर्षाचा जो षटकार पाहायला मिळाला. कारण कोणत्या सिच्युएशनमध्ये कोणत्या बॉलवर कोणत्या गोलंदाजावर कसं टार्गेट करायचं हे विनायक भोईरला पक्क माहिती आहे आणि त्यानुसार तो त्या अंदाजामध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतो. 15-0 दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. गोलंदाज आपण पाहताय देवा पांडेला. पंधरा रन झालेत दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. देवा पांडे हलक्याशा हाताने आतमध्ये येणारा चेंडू सावध पवित्र घेऊन खेळले. सिंगल तर मेल. डबलसाठी कॉल होता आणि विघ्नेशने सांगितलं विनायक भोईर नको यावेळेला दुसरी धाव, कारण कदाचित रिस्क घेतली तर अंगलट येईल. कारण मोठी फळी जरी असली तरी सुद्धा मात्र यावेळेला सलामीवीरांनी चांगली सुरुवात केल्यानंतर मधल्या फळीतील खेळाडू दबावाला न जुमानता चांगली बिंदास्त बॅटिंग करतात आणि त्यामुळे मात्र यावेळेला समंजसपणाचं क्रिकेट आतापर्यंत दोन्ही बॅटरने खेळले. मोठी फळी आहे. चिकासारखा फलंदाज
यावेळेला ऑन साईडला हुक केलंय, खूप चांगला फटका पाहायला मिळतो आणि हवेच्या झोतावर बॉल बोलत बोलत निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. मेल षटकार 6, कडक शॉट. आपले प्रभाकरी शेटचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकरी शेटचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकरी शेटचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. तीन षटकारासाठी जर आपण पाहिलं तर 1000 रुपये वाले पाडा गावातील अनमोल रत्न सुभाजी पाटील साहेब यांच्याकडून. चांगला फटका यावेळेला एक्झिक्यूट केला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी धावतायत परंतु बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला आणि काय फटका सजवला या बॉलवर. सुपर टायमिंग. विघ्नेश साकतोडे सातत्याचं दुसरं नाव. आक्रमकता, संयम दाखवत असताना पाहायला मिळतोय. बॅकफुटला गेले, ऑन दी टोस खेळला होता. काय शानदार फटका पाहायला मिळाला. लेदर बॉल क्रिकेटचा जणू काही अनुभव असलेला खेळाडू. 4 रन मिळाल्या, 26 धावा झालेत. सरळ बॅटचा वापर केला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आहे. फिल्डर पुढे सरसावतील. 1 रन मिळेल. प्रशांत गरत याच टीममधून सातत्याने चांगलं प्रदर्शन दाखवत असताना त्याने तो प्रवास गाठला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर खूप चांगली बॅटिंग आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा पाहायला मिळाली. ISPL मध्ये 3ऱ्या रँकिंगवर होता. 202 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या होत्या. आक्रमकतेचा खेळाडू आणि काय 90 ते आपल्याला पाहायला मिळाले होते. प्रशांत गरत फॉलिंग स्वीप पाहायला मिळाले. त्याची मेहनत त्याच्या फळास आली. 27 धावा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता विनायक भुईरने. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन झालं नाही आणि सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये. 27 धावा झाले. सध्या 2 षटकांचा खेळ झालाय. 9 मिनिटे तुम्ही घेतले 2 षटकांसाठी. येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 9 रनची आवश्यकता असेल. 12 बॉल 9 रन्स. जयू दुर्गेश 11 अर्नाळा टीमला घेऊया एक छोटासा DJ वाला ब्रेक. कोसमाई माता पावन झाली प्रभाकर शेट पाटलाला. कोसमाई माता पावन झाली प्रभाकर शेट पाटलाला. आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खर्डी गावाला. जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास खऱ्या अर्थाने या खेळाडूंच्या अंगी आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला अप्रतिम चांगला फटका. नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. फिल्डिंग खराब. चेंडू सरळ सीमारेषा पार. चौकार. गुड शॉट बाय विघ्नेश साकतोडे. 4. थँक्यू. 31 धावा झालेत विजयासाठी. आता 5 रनची आवश्यकता आहे. गुड पार्टनरशिप. 11 बॉलमध्ये 5 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. सर बॅटचा वापर केलाय. ऑफ साईडला ऑन द राईज खेळलाय. 1 रन तर मेल. चांगली फिल्डिंग. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात विघ्नेश सांगतायत नकोय धाव. मात्र फिनिश करण्यासाठी कदाचित सांगितलं असेल. 32 धावा झालेत 2.2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. विघ्नेश साकतोडे एक अतिशय चांगला दर्जेदार खेळाडू. दोन्ही मात्र असे खेळाडू आहेत ज्यांच्या नावावर एक बाईक प्रत्येकी आपल्याला पाहायला मिळते आणि मोठी फळी आहे. त्यामध्ये प्रथम यंदाच्या हंगामामध्ये फॉर्मामध्ये असलेला खेळाडू. त्यानंतर विकास चिका नेहमी सातत्य. चेतन भोईरसारखा खेळाडू. करण निजाईसारखा, करण वैतीसारखा खेळाडू. यस व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 33 वर जाऊन पोहोचले गेले आणि आता जर आपण पाहिलं तर 3 रनची आवश्यकता आहे. 10 बॉल आणि 3. एकजुटीने जेव्हा संघ खेळतो ना गावासाठी, त्या गावाची प्रतिष्ठा पणाला लागलेली असते. हल्ली आपण पाहिलं तर एक गावामध्ये 3-3, 4-4, 5-5 संघ निर्माण झालेत. ते मतभेद आणि राजकारण या गोष्टींच्या जोरावर सध्या 5 ते 6 टीम एकाच गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
संघाची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते. ते जवळजवळ 34 या धावसंख्येवर. आता बॉल आहेत 9 आणि 9 बॉलमध्ये 2 रनची आवश्यकता आहे. न भूतो न भविष्यती याची देही याची डोळा. आपण पाहत आहेत कोसमाई चषक 2026चा हा टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा. अगदी नेत्रदीपक आणि डोळ्याचं पारणं फिटणारं असं आयोजन. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. एक नंतर मेल चांगली फिल्डिंग. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. स्कोर आर लेवल. विजयासाठी 1 रनची आवश्यकता आहे. चांगले बॉल डिलिव्हर्ड केलेत आतापर्यंत गोलंदाज ऋषिकेश या गोलंदाजाने. मोठे फटके मारून दिलेले नाही आहेत. 8 बॉलमध्ये 1 रन. हळूहळू विजयाच्या दिशेने आगेकूच करत असताना आणि खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर. सदानंद पाटील साहेब नेहमीच या संघाला बॅकबोन राहिलेत. यावेळेला ऑफसाईडला ड्राईव्ह खेळत असताना 1 रन डेफिनेटली पडून पूर्ण केली जाईल. विजयाची 1 रन येते आणि जवळजवळ 7 बॉल राखून विजय मिळवले आणि 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवले जयू दुर्गेश 11 अर्नाळा टीमने. कॉंग्रॅच्युलेशन. चला शेक हँड करायला विसरू नका. आणि संतोष भुवन टीम, विकास दुबे, अर्थातच काजू अँड ऑल टीम, आपण आलात. मात्र कुठे चुका झाल्या त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा आणि या टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामाला सदिच्छा असतील. पण पाहिलं तर फिग्नेशने चांगली बॅटिंग केली. 7 बॉलमध्ये 20 रन आणि बॉलिंग करत असताना 1 षटक 4 धावा 1 विकेट.